नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचे शेतकरी मित्रांनो। आपण बघू शकतो की राज्यामध्ये काही परिसरामध्ये अवकाळी पावसाचे संकट कायम असून विदर्भ, मराठवाडा या परिसरावर मुसळधार ते जोरदार पाऊस आज सायंकाळी रात्री उशिरापर्यंत होण्याची शक्यता आहे। उद्या देखील या जिल्ह्यामध्ये तुरळक ठिकाणी मेघ गर्जनेसह वादळी वाऱ्यासह पाऊस होण्याची शक्यता आहे। मित्रांनो, आपण बघू शकतो की विदर्भ आणि मराठवाडा या परिसरावर अति मुसळधार ते जोरदार तर काही ठिकाणी गारपीट सदृश्य पाऊस पडण्याची शक्यता आहे। नागपूर, भंडारा, गोंदिया या परिसरात अति धुवाधार पाऊस होण्याची शक्यता। इकडे नांदेड, वाघोला या परिसरात देखील पाऊस वाढण्याची शक्यता आहे। तसेच आपण बघू शकतो की अकोला या परिसरात देखील मुसळधार पाऊस होण्याची शक्यता आहे। छत्रपती संभाजीनगर या परिसरात तुरळक ठिकाणी कुठेतरी हलका पाऊस होण्याची शक्यता आहे। इतरत्र राज्यात त्या ठिकाणी ढगाळ हवामानासह तुरळक ठिकाणी हलका पाऊस पडण्याची शक्यता आहे। कोकण आणि आसपासच्या परिसरात देखील हलका पाऊस होण्याची शक्यता आहे। विशेष करून आपण बघू शकतो की विदर्भाला आज रात्री पावसाचा रेड अलर्ट देण्यात आला आहे। अनेक भागामध्ये मुसळधार पाऊस होण्याची शक्यता आहे। सांगली, सातारा, कोल्हापूर या भागामध्ये आपण बघू शकतो की ढगाळ हवामान राहण्याची शक्यता आहे। मुंबई, ठाणे, रायगड या परिसरात देखील तापमानाचा पारा वाढण्याची शक्यता आहे आणि तुरळक ठिकाणी ढगाळ हवामानासह पाऊस होण्याची शक्यता आहे। मित्रांनो, राज्यामध्ये अवकाळीचे संकट पुढील 2 दिवस कायम राहणार।